तर आता न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत बीडमध्ये शस्त्र परवान्यांच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला सवाल विचारतायत। या संदर्भात नेमकं काय काय घडलंय सुरुवातीला त्या बातम्या जाणून घेऊया। बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक अंजली दमानी यांच्या ट्विटनंतर धक्कादायक आकडेवारी समोर। वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकर तुरुंगात गेला पाहिजे, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी। तर पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही, फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी। मागील वेळी पालकमंत्री पद भाड्यानं दिल्याची टीका। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन, अंजली दमानी यांकडून कागदपत्र ट्विट करत गंभीर आरोप। 28 तारखेला अंजली दमानी ठिय्या आंदोलन करणार। पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही, फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी। मागच्या वेळी पालकमंत्री पद भाड्यानं दिल्याची टीका। बीडचा पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघं मिळून घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षाही वाईट, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। बीड प्रकरणाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार फडणवीसांच्या मंत्रिमंडळात। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राऊतांचा अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा। माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं, आम्हाला न्याय मिळायला हवा, सर्वपक्षीय बैठकीत संतोष देशमुख यांच्या मुलीची मागणी। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कडक कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया।